सालाबादाप्रमाणे लोंढे कुटुंबियांकडून इफ्तार पार्टीतून भाईचारा कायम। मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून उपवास सोडवण्यासाठी काल सातपूर कॉलनीतील जिजामाता ग्राउंडमधील शिंपी हॉल येथे सर्व धर्म समभावनेतून सामाजिक एकात्मतेचा संदेश देत आरपीआय उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, माजी सभापती उषाताई शेळके, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंढे, भीम जन्मोत्सव समिती सातपूरच्या वतीने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान यावेळी आमदार सीमाताई हिरे, मौलाना फैयाजुल कादरी, मौलाना अलीमुल्ला सिद्दगी, सामाजिक कार्यकर्ते फारुखभाई पठाण, आरपीआय नेते प्रकाशजी लोंढे, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, विश्वास पाटील, सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके, प्रेम पाटील, करण गायकर, निवृत्ती इंगोले, कल्पेश कांडेकर, सातपूर ग्रामस्थ गोकुळ शेठ निगळ, किशोरजी मुंदडा, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते, गुरुशिष्य जयंती अध्यक्ष प्रवीण नागरे, सातपूर जत्रा उत्सव अध्यक्ष प्रकाश दादा निगळ, प्रकाश महाजन, प्रशांत जाधव, संजय गायकर, अजहर शेख, लोकेश गवळी, मनोज आहिरे, संतोष कटारे, परशुराम साठे, पोपटराव जेजूरकर, मलिक काळे, गौरव जाधव, अमर काळे, प्रताप काळे, जीएस सावळे, राजेश खताळे आदी सर्व धर्मीय मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत पवित्र रमजान ईद सणाच्या शुभेच्छा। जन्मोत्सव समिती 2025च्या वतीने व आमच्या भीम जन्मोत्सवाचे वेगवेगळ्या ठिकाणचे सर्व मान्यवर अध्यक्ष यांच्या वतीने, त्याचबरोबर आमच्या सर्वांचे नेते, सर्व धर्म समभाव असं ब्रीद वाक्य सांभाळणारे सन्माननीय प्रकाशजी लोंढे साहेब, त्यानंतर आमचे मार्गदर्शक सन्माननीय फारुख भाऊ, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय धीरज भाऊ शेळके, त्यानंतर आमचे मार्गदर्शक सन्माननीय दीपक नानाजी लोंढे, आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय श्री भूषण भाऊ लोंढे, या सर्वांच्या वतीने मी या इफ्तार पार्टीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। सर्व धर्म समभाव हा शब्द केवळ शब्द नसून त्याचं एक जागतं उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे। त्यांचे सन्माननीय प्रकाशजी लोंढे साहेब, ज्या ताकदीने आम्ही शिवजन्मोत्सव साजरा केला त्याच ताकदीने आजपासून आम्ही भीम जन्मोत्सवाला सुरुवात केलेली आहे। ज्या आनंदाने आम्ही दिवाळीचा सण साजरा करतो त्याच आनंदाने आम्ही रमजान देखील साजरी करतो। ज्या आनंदाने आम्ही सर्व हिंदू आणि मुस्लिम भाविक किंवा आम्ही सर्वजण एकत्र येऊन या सातपूर भागाचं नाव आणखीन कसं एकोप्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रभर जाईल यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो। मग रमजान असेल, दिवाळी असेल, आमच्यासाठी सगळी सारखी आहे आणि आमच्यामध्ये हे धार्मिक एकोप्याचं किंवा एकामेकामध्ये प्रेम प्रेरण्याचं काम ज्यांनी केलंय ते आमचे सन्माननीय आदरणीय लोंढे साहेब यांनी नेहमी आम्हाला एकच सांगितलं की प्रेम द्यायचं असतं आणि प्रेम घ्यायचं असतं। जर आपण प्रेम वाटत गेलो तर आपल्या वाटेलाही प्रेम येत असतं। या ठिकाणी मी आलेल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि निश्चितपणे या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आपल्यातल्या धार्मिक एकोप्याचा संदेश हा अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे। अनेक ठिकाणी हा मेसेज अत्यंत छानपैकी जाणार आहे। याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या, आपण उपस्थित राहिला त्याबद्दल खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। धन्यवाद। हजरात, ये इफ्तार पार्टी जो हमारे जनाब हरदिल अजीज प्रकाश साहब लोंढे हर साल पाबंदी के साथ जो है तो करते हैं, ये हिंदू मुस्लिम की एक मोहब्बत और एकताई का जो है तो ये सबूत है। और ये रमज़ान जिसको हम जो है तो रोज़ा के नाम से याद करते हैं, ये रोज़ा क्या है, ये जो है तो एक वक्त तक भूखा प्यासा रह करके इंसान अमीर गरीब छोटे बड़े उसको जो है तो एहसास हो सके कि कोई अगर कभी अगर गरीबी नहीं देखा हो तो ये रमज़ान का रोज़ा रख करके एक भूखे आदमी का उनके दिल में एहसास पैदा हो। और उसके बाद जो है तो फिर इसमें हमारे लिए जो है गरीबों के लिए जो है तो फितरे का भी जो हुक्म है कि तुम्हारे पास जो है तो अपने रोज़े का जो है तो फितरा निकालो और गरीबों को दो ताकि वो भी इसमें बराबर के जो है तो शरीक हों। मेरे दोस्तों, मेरे बुजुर्गों, बड़ी खुशी की बात है कि हमारे बाबा साहब अम्बेडकर जो हैं एक हिंदुस्तान के जो सारे मज़ाहिब के मानने वालों का जो
संविधान जो लिखे हैं, जो कानून, जो निज़ाम जो बनाया गया है, इस निज़ाम के तहत जो है तो हर एक को अपने धर्म के मुताबिक जो है उस पर अमल करने का जो है तो इख्तियार दिया गया है। और ये जो है तो चाहे वो रमज़ान हो, चाहे होली हो, चाहे दिवाली हो, चाहे मीठी हो, ईद हो, या जो है जो तो मुहर्रम हो या ईद मिलादुन नबी हो, ये सब में जो है तो हम सब एक दूसरे से मिलजुल करके जो है तो मनाते हैं। और इसी परंपरा को कायम रखने के लिए जब जनाब हमारे मोहतरम हरदिल अजीज प्रकाश साहब लोंडे जो है तो गिरामी, जिस तरीके से हमारा कपड़ा ये मैला हो जाए तो हमें डिटर्जेंट पाउडर की ज़रूरत होती है, हम उससे साफ़ करते हैं। इसी तरीके से अगर हमारी रूह, हमारी आत्मा गंदी हो जाए तो उसको साफ़ करने के लिए हम निराजल रोज़ा रखते हैं और उससे हमारे जिस्म की, हमारे रूह की, हमारी आत्मा शुद्ध हो जाती है। फिर उसके अंदर करुणा आता है, हमदर्दी आती है और भाईचारगी का माहौल पैदा होता है, कठोरता खत्म होती है और इसमें ऊंच नीच, छोटे बड़े सबको बराबर का दर्जा मिलता है। यह रोज़ा दर हकीकत सिर्फ हमारे ही लोगों पर फ़र्ज नहीं है, बल्कि हज़रत आदम से लेकर हमारे नबी तक जितने प्रॉफिट आए सबकी उम्मतों पर रोज़ा फ़र्ज किया गया। अपने अपने दौर के मुताबिक, अपने अपने हिसाब के मुताबिक लोगों ने रोज़ा रखा है। यहाँ तक कि यहूदी 40 दिन का रोज़ा रखता है, हम 30 दिन का रखते हैं, वो 40 दिन का रोज़ा रखते हैं। फ़र्क इतना है कि उन्होंने अपने मतलब से उसको सिर्फ ठंडियों में रख लिया है, लेकिन हमारा है पूरे साल में चांद के हिसाब से जैसे जैसे आता है उसी तरीके से ये बदलता जाता है, यहाँ तक कि 36 साल में एक साल मुकम्मल पूरा घूम जाता है। तो हमें गरीबी अमीरी सारी चीज़ों का एहसास दिलाने के लिए, लोगों के साथ हमदर्दी करने के लिए, भूखों को खाना खिलाने के लिए, प्यासों को पानी पिलाने के लिए ये सारी व्यवस्था इस रोज़े के अंदर दी गई है जो 2 हिजरी में हम पर लाजिम किया गया है। बस इतनी बात है। और इसी भाईचारगी को कायम रखते हुए धर्मनिरपेक्ष जो ये हमारा देश है, इस देश के जो विधि लिखने वाले जनाब मोहतरम आदरणीय भीमराव अंबेडकर साहब ने जो इसका रचा कानून, आईन, लॉ, उसमें इसका भी समावेश किया कि ऊंच नीच जितने भी हों, छोटे बड़े जितने भी हों, अमीर गरीब जितने भी हों, राजा महाराजा जितने हों या फुटपाथ छाप हों, सबको एक दर्जे पर ला करके खड़ा कर देने का नाम रोज़ा है। और इसी को कायम रखने के लिए हम सब यहाँ रहते हैं। और हमारे आदरणीय प्रकाश लोंडे जी जो यहाँ के पार्षद हैं हमारे दयार के, ये जब से इन्होंने शुरू किया, हमने तो समझ लीजिए 40 साल हो गया रहते हुए, इसमें तकरीबन इन्होंने 36 या 30 सालों से लगातार ये प्रोग्राम करते आ रहे हैं और इसको आगे भी ये निभाने का प्रयास कर रहे हैं। इनके बच्चे भी प्रयास कर रहे हैं। हम मुबारकबाद देते हैं और शुभकामनाएं देते हैं कि इसी तरीके से गंगा जमुनी तहजीब। मैं हिंदू बनूंगा, मुसलमान बनूंगा, इंसान की औलाद, मैं इंसान बनूंगा। ह्या देशामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं आवाज करायचा नाही, आम्हाला कृती करायची आहे। आणि ती कृती करीत असताना फक्त राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव असं बोलून चालणार नाही, त्यासाठी अंमलबजावणी केली पाहिजे। हा एकोपा करण्यासाठी नवरात्र असेल, शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, मोहरम असेल, दिवाळी असेल की रमजान ईद असेल, यासाठी जात धर्म बाजूला विसरून आपल्याला हा एकोपा निर्माण करण्यासाठी आम्ही गेल्या 40-45 वर्षापासून, मग त्या येणाऱ्या ईदमध्ये मस्जिदमध्ये जाऊन सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याचा प्रकार असेल, मौलाना आणि धर्मगुरू स्वागत करण्याचा प्रकार असेल की रोजा इफ्तारीचा प्रकार असेल, ज्या ताकदीनं हिमतीनं हे सर्व मुस्लिम स्वतःला न समजता ते अंगावर गुलाल आणि निळ घेण्यासाठी सुद्धा आणि दिवाळीचे फटाकडे फोडण्यासाठी सुद्धा आमच्या सामील होतात। आणि मग त्यांची माणुसकी जर ते जपतात, मग आमची माणुसकी आम्ही जपायची नाही का? मग आमची माणुसकी जपण्यासाठी नव्हे तर सर्व धर्म समभाव हे घोषवाक्य जरी माझ्या नावावर लावलं असेल तर ती अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही 40-45 वर्षापासून कामकाज करतो। फारुख भाईंना आम्ही जरी वाघाचे बछडे असलो, परंतु वाघाच्या बछडे आता बछड्यांचे बछडे सुद्धा हे तयार झाले आणि त्यांनी ही परंपरा आणि संस्कार पुढे न्यावे, आम्ही केलेल्या रूढी आणि परंपरा चालू ठेवाव्यात म्हणून नानाभाऊ असतील, भूषण असेल की दीक्षा असेल, या परंपरा त्यांनी चालू ठेवल्यात। माध्यम असेल कदाचित शिवजयंती
महोत्सवाचं, माध्यम असेल कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचं, परंतु हे निमित्त मात्र आहे. आम्हाला एकत्र यायचं आहे, गावाचं गावपण प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करायचं आहे. त्यासाठी बोलून चालणार नाही, कृती करण्याची गरज असते आणि ती कृती करण्यासाठी आमचा हा 40-45 वर्षाचा उपक्रम आहे, आम्ही चालू ठेवत आहे. त्यासाठी मी मुस्लिम बांधवाचं अभिनंदन केलं, आभार मानेल का ते फक्त स्वतःच्या धर्मासाठी परमेश्वराकडे किंवा अल्लाह तालाकडे आशीर्वाद मागत नाहीत, तर ते सर्वांसाठी अल्लाह तालाकडे आशीर्वाद मागतात. ह्या देशात आनंदाचं राज्य हो, सुख समृद्धी हो, निरोगी आयुष्य जगण्यासाठी संधी मिळो, अशी ती प्रार्थना करीत असतात. आणि ती प्रार्थना यशस्वी करण्यासाठी आम्ही सुद्धा त्याच ताकदीने त्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे. म्हणून मला या मौलाना साहेब असतील, त्यांचे सर्व धर्मगुरू असतील, सर्व धर्माचे लोक असतील, त्यांचा मला अभिमान आहे. आणि मी माझ्या भूषण नानाभाऊ वस्तादला आणि विकीला आणि दीक्षाला विनंती करणार आहे, स्नेहाला विनंती करणार आहे की आम्ही जरी ही परंपरा सुरू केली असेल, परंतु तुम्ही यामध्ये कधीच खंड पाडू नका. आपल्याला आगामी बघा, येणाऱ्या 3 तारखेचे वाढदिवस असेल, इकडं रमजान ईद असेल, त्याच्या अगोदर येणारी गावची गुढीपाडव्याची यात्रा असेल, त्याच्या अगोदर येणारा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा गुरुशिष्याचा जयंती सोहळा असेल, की नंतर येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा भीम महोत्सव असेल. हे सर्व सण आपल्याला, होय मला माणुसकी जपायचे, होय मला गावपण जपायचे, आम्ही कोणत्या गावते असेल, कोणती भाषा बोलणारे असेल, आमचा झेंडा कोणता असेल, आमचा संस्कार काय असेल, पण आम्ही या गावचं गावपण जपायचं, प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्यासाठी अशा रोजा इफ्तार पार्टीचं आम्ही सालापताने 48 वर्षापासून नियोजन करतो. सर्व जाती धर्माचे लोक अशीच अपेक्षा करतो की बाबांनो, हे संस्कार आहेत, ह्या परंपरा आहेत, याच्यात उतणार नाही, मतणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. होय आम्हाला सर्वांना एकोप्यानं परत एकदा ते सांगतो, न हिंदू बनूंगा न मुसलमान बनूंगा, इंसान की औलाद व इंसान बनूंगा. सर्वांना आगामी सर्व सण आणि उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा. शिवजयंती महोत्सवाबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचा अध्यक्ष तो निकम आहे. निकमबरोबर असलं ध्रुवनगर असेल, शिवाजीनगर असेल, मादेवाडी असेल, सत्तूर असेल, राजवाडा असेल, स्वारबाबानगर असेल, कांबळीवाडी असेल, भीमनगर असेल, म्हाडक संकुल असेल, इथले जेवढे अध्यक्ष आहेत, तुम्ही अतिशय चांगली परंपरा सुरू केली आहे. तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आयोजन करणारे सर्व तुम्ही आणि तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आलेकुम, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. सर्व राजकीय पक्षाच्या सर्व नेत्यांना कुठल्याही, तुम्ही जशी मुस्लिम धर्मांची जी एक बोलता ते सुरुवात करता, ती प्रार्थना म्हणता, हे तुम्हाला शक्य कसं होतं, इतरांना का जमत नाही, त्याचं कारण काय ते सांगा. खऱ्या अर्थानं आम्ही चळवळीतले कार्यकर्ते, चळवळीतला कार्यकर्ता तुम्हाला माहिती असतो, मॅन पॉवर, मनी पॉवर, मसल पॉवर जरी असली तरी आम्हाला ग्राउंड लेवलवर केडरने शिकवलेले, ग्राउंड लेवलवर काम करायचं. आणि या सर्व इथून सन्माननीय सर्व अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम जयत असतो. त्यामुळेच खऱ्या अर्थाने यांच्यापासूनच ती प्रेरणा आहे. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. रमजानचा पवित्र महिना सुरू आहे, रोजे सुरू आहे. याच अनुसरून आज माननीय प्रकाशजी लोंढे साहेब आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. त्यामध्ये सर्व धर्मीय आणि सर्व जातीचे लोक आहेत आणि त्यांची ही मागील 40 वर्षापासूनची परंपरा आहे. असाच एकोपा मला सतत सातपूर भागामध्ये नेहमीच पाहायला मिळतो. प्रत्येक सण उत्सव, काही धर्मियांचा सण उत्सव असतो, प्रकाशजी नेहमीच अशा नियोजन करत असतात. आणि त्यामुळे हा सौहार्दता ही समाजामध्ये, धर्मामध्ये आणि या भागामध्ये ही अशीच वृत्तींगत व्हावी आणि सगळ्यांच्यामध्ये एकोपा राहावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. सलाम वालेकुम. पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटना व केडरच्या समस्त सदस्यांकडनं समस्त मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या हार्दिक बोला. आज इफ्तार पार्टीचं नियोजन माननीय आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय लोंढे साहेब, माननीय नानाजी लोंढे, माननीय भूषणभाई लोंढे यांनी चांगलं नियोजन केलं. हा उपक्रम इफ्तार पार्टी निमित्ताने सगळ्या सातपूर्ण वासियांना, हे सगळ्यांना या निमित्ताने भेट होती, सगळ्यांचं मनोगत एकमेकाशी जुळलं जातं. आज मी सगळ्या बांधवांना इफ्तार पार्टी आणि या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि लोंढे साहेबांनी जे सगळ्यांना आपल्याला या निमित्ताने
भीमजन्म उत्सव समिती सर्व सन्माननीय अध्यक्ष, सातपूर शहराचे सर्व गावातले अध्यक्ष यांचा सत्काराचाही कार्यक्रम असतो आणि भीमजन्म उत्सव समितीतर्फे सुरुवातीलाच आपलं रोजा इफ्तार पार्टी असते. रोजा इफ्तार पार्टीसाठी मौलाना साहेब आले, फारुखभाई पठाण असे सर्व सन्माननीय आमचे म्हणते सुगत आले, सर्व सन्माननीय मी सर्व अध्यक्षांच्या वतीने मी जे समाज बांधव आले त्यांचे आभार मानतो आणि असंच साथ द्या आणि असाच हा भीमजन्म उत्सव आपण भव्य दिवस साजरा करू. मी सर्वांचे आभार मानतो. काय सांगाल कार्यक्रमाविषयी? सालाप्रमाणे हा जो इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आहे, रमजान महिन्यामध्ये लोंढे साहेब, प्रकाशजी लोंढे साहेब असतील, भूषणभाई असतील, दीपक नानाजी लोंढे असतील, हे ज्या प्रकारे सर्व धर्मसमभाव ह्या कार्यक्रमातून संदेश देण्याचा एक प्रयत्न आहे. असाच कार्यक्रम पूर्ण भारतात व्हावा आणि सर्व धर्मसमभाव ही जी संकल्पना आहे ती संपूर्ण भारतात राबवल्या गेली पाहिजेत, याच माझ्या शुभेच्छा. आणि इथून पुढेही लोंढे साहेबांकडून, त्यांच्या परिवाराकडून हे असेच सत्कर्म घडत राहो आणि अशीच समाजाची सेवा घडत राहो ही आई तुझा भवानी चरणी प्रार्थना असेल. सलाम वालेकुम. पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटना व केडरच्या समस्त सदस्यांकडनं समस्त मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम, नवबुद्धा. उपस्थित सर्व माझे सर्व धर्मीय बंधू आणि बाळगोपाल मुलांनो, सर्वात आपल्याला माहिती आहे दरवर्षी रोजा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम RPI PL ग्रुप आणि आमचे सन्माननीय प्रकाशजी लोंढे साहेब, नानाजी लोंढे, भूषण लोंढे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने दरवर्षी न विसरता आयोजित करण्यात येतं. यावर्षीसुद्धा न विसरता त्यांनी रोजा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे आणि बहुतेक सर्व या बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यकर्ते आणि त्यांचे अध्यक्ष सर्व भागातील आणि मुस्लिम समाजातील आमचे मौलाना असेल, मग सर्व धर्मगुरू असतील, सर्व पक्षाचे नेते असतील इथं उपस्थित आहे. त्यांचं सर्वांचं मी माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचं आभार मानतो आणि असेच बंधुभाव आपण या भागामध्ये जी राखलेली आहे ती सदैव राहो. आजकाल काय आहे, बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न करतात, पण असे जे लोक आहे या मंचावर आमच्या बरोबर आहे, यांचं काम आहे राष्ट्रीय एकात्मा बंधुभाव टिकवण्याचं. त्याला सर्व लोक तुम्ही साथ देतो, आम्ही सर्वांचं कौतुक करतो. अशीच बंधुभाव राष्ट्रीय एकात्मा आपण टिकवावी हीच तुम्हाला शुभेच्छा, सदिच्छा. जय हिंद, जय भारत. आगामी रमजान इच्छा तसेच सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील बांधव एकत्र तसेच सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसातील बंधुभाव वाढविण्यासाठी प्रयत्न यातून दिसून आलाय. दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधुभावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. अशा सणामुळे हिंदू मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात. सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. या कार्यक्रमासाठी सातपुर भीमजन्म महोत्सव अध्यक्ष साईनाथ निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश वाघमारे, समाधान जगताप, संतोष पवार, रवी पालवे, बबन भुजबळ, आबाजी शिंदे, कमलेश पगारे, बाळासाहेब सोळसे, विकी लोंढे, दीपक उबाळे आदींनी अथक परिश्रम घेतले. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.